तर गुड मॉर्निंग मित्रांनो, माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। आज पण आपण वेगळं काहीतरी करणार की जे तुम्हाला आवडेल। त्याच्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमचं मत कमेंटमध्ये सांगा। तर मित्रांनो, मी किचनमध्ये आल्या चहा ठेवला। त्यानंतर चहा झाल्यावर मी 2 गालास घेतले आणि दोन्हीमध्ये चहा वाटला। 1 गालास पप्पाला दिला आणि 1 गालास मी घेतला। 2 गालास याच्यामुळे की फक्त पार्टी पासला दोघं जण आणि उठेल असतो। तर मित्रांनो, चहा घेऊन झाल्यावर मला एक काम आलं होतं, त्याच्यामुळे मला योगा सुरू करायला थोडासा टाईम लागला। तुम्ही पाहू शकता की माझ्या तोंडावर सूर्याचा किती प्रकाश पडत आहे। सकाळी सकाळी माझा योगा पूर्ण करून झाल्यावर आणि मी थोडंसं 15 मिनिटं मेडिटेशन केलं, जेणेकरून माझं मन आणि शरीराची थकावट थोडीशी शांत होईल। मेडिटेशन करून झाल्यावर खरंच खूप जास्त मस्त वाटत होतं, जणू सगळीकडे शांतीच आहे। पुढे गो तुम्ही फ्रीज मध्ये माझा नाश्ता तयार झाल्यावर मी नाश्ता करून घेतो आणि आज काय व्लॉग शूट करायचा मी ह्याचाच विचार करत असतो। पण मित्रांनो, या सेल्फी स्टिकमुळे व्हिडिओ शूट करायला खूप सोपं पडतं। त्यांनी हाताला जास्त वेदना होत नाहीत। तर काय शूट करायचं हे तर काही सुचत नाही, म्हणून म्हटलं दुकानात जाऊन एक चॉकलेट घ्यावा, काही सुचलं तर सुचलं मग। पण चॉकलेट ऐवजी इमलीच घेतो, ती पण छान लागते। इमली खाऊ आपण। बिछड़ गया हर साथी देख पल दो पल का किसको फुर्सत था मैं जो दीवानों का। मित्रांनो, हे झाकण काढायचं आहे आपल्याला। याच्यात लाल मिरच्या वाद घालेल्या वनाच्या, आणखी रात्रीचं आहे ना खूप वारा राहतं ना, त्याच्यात झाकण ठेवलं होतं। त्यानंतर आपल्या रसवंतीच्या दुकानामध्ये ना पाणी संपलं होतं, म्हणून म्हणलो जगामध्ये थोडंसं पाणी भरू, जेणेकरून उन्हातून आलेल्या गिरायकांना अगोदर पाणी भेटेल। तुम्हाला एक गोष्ट दाखवायची, पाहून घ्या। मित्रांनो, हे डंबेज आणले होते मी, जवळजवळ 2-4 वर्ष झाली। मला दररोज व्यायाम करू, बॉडी बिडी मस्त बनवायची। काय सांगा आता, कामाच्या नादात यांना फार जाळं लागून गेलं। मित्रांनो, तुम्हाला पण काही स्वप्न असतील आयुष्यामध्ये की जे तुम्हाला पूर्ण करायचे। अर्थातच स्वप्न प्रत्येकच राहते, यात काही विषयच नाही। पण विषय असा आहे की स्वप्न पूर्ण करायला अर्थातच खूप मेहनत लागते। आपल्यामध्ये जास्त करून लोकांची मला ही गोष्ट राहते की आपल्याला मोठं व्हायचं की आपण फक्त कष्ट करून मोठं होऊ शकतो, पण हे पूर्ण सत्य नाही, हे अर्ध सत्य। माणूस जर आहे ना नॉलेज वापर करून जर कष्ट करत असताना तो 100% मोठं होऊ शकतो, यात काहीच विषय नाही। पण बरेचसे लोक आहे ना स्वतः स्किल न ओळखता जग कुठं चाललंय त्याच्याकडे जास्त लक्ष देतात, आणि जे जग करते ना ती बी तेच करायला लागत आहे। याचा उलट परिणाम असा होतो की त्यांना जी ग्रोथ लागते त्यांच्या आयुष्यामध्ये ती पूर्णपणे त्यांना साकारच करता येत नाही। आणि माणूस जर जगाच्या मागे गेला, तो पण फक्त बाकीच्या लोकांसारखं कष्ट करून जर पैसे घेत असला तर तो त्या ट्रॅकमधून कधीच बाहेर पडू शकत नाही। कारण की नाही, हे सगळं एक जाळ आहे। माणूस जर अटकला तर त्याला बाहेर पडायला खूप जास्त विचार करावा लागतो, आणि त्याच्यात व्यास जर बाहेर पडला तर त्याला परत पहिलं पण सुरुवात करायची राहते। आणि स्वतःचं काही करायचा विचार माणसामध्ये तवाच येतो जेव्हा माणूस अशा जाळ्यामध्ये अटकेला राहतो, तेव्हा त्याच्यामध्ये मनामध्ये असे विचार येते की आपण कधी या जाळ्यातून निघू, आपण चुकी केली इकडे येऊन। कारण की मी कष्ट करतोय, माझ्याबरोबर जे माणसं आहेत ते बी कष्ट करते, पण खरा फायदा आपला न होता आपण ज्यांच्याकडे काम करतो त्यांचा खरा फायदा होतो। भले माणूस ते जाळ्यातून निघाला, पण त्यांचं जे कुटुंब आहे, त्यांची जी परिस्थिती ना, म्हणजे त्यांची जी ग्रोथ आहे ती डायरेक्ट थांबल्यासारखी होती। आतापर्यंत जी ग्रोथ चालू राहते ना हळूहळू, तर ती त्या कामाच्या जोरावर चालू राहते। त्याच्यामुळे जर आयुष्यात काही करत असेल ना तर स्वतः स्किल सगळ्यात जास्त डेव्हलप करा, जेणेकरून आपल्याला नंतर कुठं जायची गरजच नाही पडली पाहिजे। कारण की नोकर आणि मालकामध्ये जमीन आसमानचा फरक आहे। नोकराला जी व्हॅल्यू आहे, म्हणजे मालकाला जी व्हॅल्यू आहे ती नोकराला नाही। भले नोकरीमध्ये माणूस किती मोठ्या पदीला असू दे, पण खरी व्हॅल्यू ती मालकालाच राहते। त्याच्यामुळे आपलं स्वतःचं साम्राज्य उभं करायचं, भले छोटे पण का सुरू करेना, पण ते एक दिवस ते मोठं 100% होतं।